बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सर्व सन्माननीय सदस्य आणि बंधू भगिनींनो, बराच वेळ कार्यक्रम चालू आहे आणि आता इंद्रजित भालेराव यांच्या कवितेनंतर शब्दात सांगण्यासारखं काही जास्त राहिले असं मला वाटत नाही. कारण कविता जे सांगू शकते ते 2 तासाचं भाषणही सांगू शकत नाही, स्पष्ट करू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या अवस्थेबद्दल आयुष्यभर ज्यांनी संघर्षाचा लढा दिला त्या रघुनाथ दादांना त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज 17 मेला त्यांचा वाढदिवस आहे आणि महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून त्यांनी ज्यांच्याशी काम केलं असे असंख्य सहकारी त्यांचे आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. मगासपासून आपण सगळ्यांनी रघुनाथ दादा कोणत्या परिस्थितीत काम करत होते याची माहिती सगळ्यांनाच माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी दिली. रघुनाथ दादांचे सर्वच विचार आम्हाला पटतात असं नाही, पण आपला माणूस आहे, आपल्यातला माणूस आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार सातत्याने करतो आणि हा सगळ्या शेतकरी नेत्यांच्यात सगळ्यात प्रामाणिक नेता आहे याची खात्री असल्यामुळे आमचं त्यांच्यावर प्रेम. मॅनेज होणाऱ्या नेत्यापैकी रघुनाथ दादा नाही. मगाशी दिलीप तात्यांनी सांगितलं त्याप्रमाणे दिल्लीला एकदा मनमोहन सिंगांनी मीटिंग बोलवलेली होती. त्यावेळी मला वाटतं विलासराव देशमुख, आम्ही एक 5-6 जण शेतकरी संघटनेचे म्हणून 2-4 नेते, त्यात रघुनाथ दादा पण आलेले होते. मनमोहन सिंगांच्याकडे तेव्हा ऊसाच्या संदर्भात, ऊसाच्या लागवडीच्या पासून ऊस काढेपर्यंत, साखरेच्या दरापासून एक्सपोर्ट करेपर्यंत जी अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून मांडली ती फक्त आणि फक्त, इतर कुणी नाही, फक्त आणि फक्त रघुनाथ दादांनी मांडली, जी लक्ष देऊन मनमोहन सिंगांनी ऐकली. मी परत आल्यावर दिलीप तात्यांना म्हटलं, आपला माणूस एवढा मोठा आणि हुशार आहे की बाकीच्या कोणाचाच घास नाही, एवढी उत्तम शेतकऱ्यांची बाजू रघुनाथ दादा मांडू शकतात. आणि म्हणून त्यांच्या सन्मानासाठी येत असताना आम्हा सर्वांना, साखराच्या वाळवे तालुक्यातल्या सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की शेतकऱ्यांना शरद जोशींच्या नंतर प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा नेता म्हणून रघुनाथ दादांच्या रूपाने एक नेतृत्व मिळालेलं आहे. आज 75 वर्षाचं आयुष्य आहे, पण मला अतिशय आनंद आहे की त्यांच्याकडे बघितल्यावर ते 75 वर्षाचे आहेत असं काही वाटत नाही. हा एक सगळ्यात चांगला भाग आहे. आणि त्यांनी आपला राजेश खन्नाचा डायलॉग तुम्हाला म्हणून दाखवला, जिंदगी लंबी होनी चाहिए ना लंबी होनी चाहिए लेकिन वो बड़ी होनी चाहिए. मला वाटतं वो लंबी भी आपके लिए है और बड़ी भी आपके लिए है. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न सतत मांडण्याचं काम दादा करतील. त्यासाठी मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. आज रघुनाथ दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 80च्या दशकात शरद जोशींनी चालू केलेलं आंदोलन आजपर्यंत या राज्यामध्ये जो शेतकऱ्यांच्या हिताचा आग्रहानं विचार करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संबंधित आहे. पण अलीकडं काळ बदललेला आहे. आता शेतकऱ्यांच्या पर्यंत, मतदारांपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत
तुम्ही किती विचार सांगितले तरीही लोक सहजासहजी प्रभावित होईना झाले. एखादा मोर्चा काढायचा झाला तर शरद जोशींच्या वेळी 5-7 लाख लोक एकत्रित व्हायचे. आता मोर्चा काढायला सांगितला तर मोर्चा जे जे काढणार आहेत त्यांना फोडण्याचा पहिल्या दिवसापासून कार्यक्रम सुरू होतो आणि माणसं कशी येणार नाहीत याची व्यवस्था होते. असा आज शेतकऱ्यांचीच नाही तर राज्यातल्या सगळ्या संघर्ष करणाऱ्या नेत्यांची अवस्था झालेली. आणि सगळ्यात मोठा प्रभाव हा अर्थकारणाचा आहे हे आपल्या आता लक्षात यायला पाहिजे. कोणती संघटना ताकदीनं फळफळू लागते त्याच्या मागं आर्थिक बेस असेल तर. आणि मला वाटतं की शेतकरी संघटनेची शरद जोशींच्या वेळी माणसं पैसे गोळा करून ती संघटना चालवायची. समाजातले अनेक शेतकऱ्यांचे हितचिंतक शेतकरी वर्गाचे होते की जे त्या संघटनेला आर्थिक पाठबळ देत होते. आज ती प्रवृत्ती समाजातनं फार कमी झालेली आणि त्यामुळं या राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यास जर कोणी दुजावलं तर त्यांच्या समोर एक सगळ्यात मोठा आदर्श घटनेचा एक नमुना आपल्या समोर आहे. दिल्लीला लाखो शेतकऱ्यांनी वेढा घातला, 500-700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, पण दिल्लीश्वराने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. संघर्ष झाल्यावर बोलवून चर्चा करून त्यातनं तोडगा काढायचा ही प्रवृत्ती राहिलेली नाही. कोणाला देशामध्ये काहीही आंदोलन करायचं असेल तर करू दे, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही ही मानसिकता असणाऱ्यांच्या हातात आज देशाची सत्ता आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचंच नाही तर कामगारांचं देखील बळ आता कमी झाले. लाल बहादूर शास्त्रींच्या वेळी घोषणा होती जय जवान जय किसान. त्यातला जय किसान नावाचा जो घटक आहे तोही दुबळा झाला आणि देशातला कामगार वर्ग देखील आज कमकुवत व्हायला लागलेला. देशाच्या कामगार कायद्यामध्ये अनेक बदल झाले. जरा कानामात्रा बदलली तर कॉम्रेड डांगेंच्या वेळी मुंबईमध्ये चालायला घराच्या बाहेर उतरायला जागा नसायची, एवढे मोठे मोर्चे निघायचे. पण आज सगळा कायद्याच्या कायद्या बदलला. कामगारांची संख्या 200च्या आत असेल तर आघाडी युनियन करू शकत नाही वगैरे असे कायदे झाले. तरी देशात हू का चू नाही. त्यामुळं संघर्ष करणाऱ्यांना देखील मानसिक बळ देणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यातून आजचा हा कार्यक्रम तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक ठरतो. आणि म्हणून दादांची कदाचित इच्छा नसेल अमृत महोत्सवाचा कार्यक्रम करायचा, पण या अमृत महोत्सवाने महाराष्ट्रामध्ये संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे समाज उभा राहू इच्छितो हे चित्र जाणं आवश्यक होतं. आणि म्हणून दादा आम्ही सगळेच इथं बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळे आम्ही तुमच्या मागे आहोत ही भूमिका आज या ठिकाणी स्पष्ट करणं आवश्यक आहे. एक महिनाभर थांबला तर आज $1 96 मिळतोय, तो $100 मिळायला लागेल. आमचा हा तुमच्याशी वादा आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पेट्रोल 120-130 रुपयाला जाईल. आता मी मोबाईलमध्ये बघत होतो, वाशिमला अकोला नाका म्हणून जागा आहे, तिथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घ्यायला लोकांची रांग लागली आहे. कॅन घेऊन लोक पेट्रोल पंपावर आले आहेत आणि त्या कॅननं एकमेकाला मारतायत पेट्रोल डिझेल भरण्यासाठी भांडणं. एकदा लॉकडाऊन झाला कोरोनाच्या वेळी, आता आपोआपच लॉकडाऊन करायची व्यवस्था होते का काय याची मला भीती वाटायला लागली.
राज्यामध्ये देशामध्ये काही दिवसापूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण केलंय, अपने पास 6 महीने का कोटा है, पेट्रोल है, डीजल है, गैस है, डरने की कोई बात नहीं. 15 दिवसाआधी केलं. महिना झाला नाही तर त्यांचा नेता सांगायला लागला बाहेर फिरू नका, सोनं खरेदी करू नका, परदेशात जायचं बंद करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी. अशाच भूमिका 2013ला मनमोहन सिंगांनी घेतलेली होती. जरा आर्थिक परिस्थिती काठावर आल्यावर त्यावेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं होतं की देशात आर्थिक परिस्थिती थकलेली आहे, वाईट परिस्थिती यायला लागली, अशा अर्थाचं ट्विट 2013ला केलेलं. आज तेच म्हणतात की पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे त्याविषयी कुणी काही थट्टा करू नका. थट्टा कोणीच करत नाही, पण मंत्र्यांच्या मागे 10 15 गाड्या फिरतात, लोक आपली बघत बसतात, इकडून तिकडे मंत्री जातात. आता एक मंत्री गेला तर दुसरा मंत्री व्हायला तयार असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या जीवितासाठी 5-5, 6-6 पोलिसांच्या गाड्या ठेवायची काही गरज नाही. एक बॉडीगार्ड, एक पोलीस बस. जर सगळ्याच पैशाची बचत करायची असेल, पेट्रोलची करायची असेल, अन्नधान्याची करायची असेल, तर स्वतः कृतीतून आणून पंतप्रधानांनी देखील 2च गाड्यांवर ताफा आणलाय असा एक टीव्हीवर व्हिडिओ बघितला मी त्या दिवशी. त्यांची गाडी आणि मागे एक गाडी. आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देखील त्यांच्याच गाडीतनं फिरतील. आता ते तर मोटरसायकलवर फिरायला लागलेत, त्यामुळे काय प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांचं अनुकरण महाराष्ट्रातले दुसरे सगळेच मंत्री करतील आणि सगळं मंत्रिमंडळ मोटरसायकलवर येईल अशी अपेक्षा या निमित्तानं. आपण शेवटी आपली अपेक्षा व्यक्त करणं आपल्या हातात आहे, आपण काय करणार. पण देशाची आर्थिक परिस्थिती संकटाची आहे आणि संकट असं ज्यावेळी येतं मित्रांनो, त्यावेळी पहिला बरडला जातो तो शेतमजूर आणि शेतकरी. पहिला वरवंटा फिरतो तो आपल्या सगळ्यांच्यावर फिरतो. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या सगळ्या पुढच्या येणाऱ्या संकटातनं कसं उभं राहायचं याचा देखील गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इतका वेळ झालेला आहे, खाली जेवण तयार आहे, त्यामुळं मी तुमचा जास्त तुम्हाला ताणवू शकत नाही, तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. पण रघुनाथ दादा यांना मी राजकारणात आलो तेव्हापासून जवळून पाहिलेलं आहे. एखादी गोष्ट डोक्यात गेली की ती लवकर बाहेर येत नाही आणि संघर्ष त्यासाठी पडेल ती किंमत देऊन करायची त्यांची मानसिकता ही आजची नाही. वयाच्या 35व्या वर्षापासून मी त्यांना बघत आलेलो आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी इंद्रजित भालेरावांसारखा एक प्रतिभावंत कवी परभणीहून या ठिकाणी येऊन त्यांच्या सन्मानासाठी इथं येऊन त्यांनी आपल्याला 2-3 कविता म्हणून दाखवल्या. इतरही रघुनाथ दादांना साथ देणारे राज्यातले त्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यातले नेते आलेले आहेत. मला खात्री आहे की एका दिशेनं सतत चाललं की माणसं कधी येतात, कधी जातात, परत येतात, हा प्रवाह कायम चालू असतो. पण रघुनाथ दादांच्या ह्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये जसे जसे शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतील तशी तशी अभ्यासपूर्ण रघुनाथ दादांची भूमिका अधिक लोकांच्या समोर येईल. आणि मला वाटतं की त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळे मोठ्या प्रेमाने इथं आलात. मला अचानकपणाने इथं अध्यक्षपदाची संधी रघुनाथ दादाने दिली. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय चव्हाण साहेब
हे पृथ्वीराजजी इथं येणार होते, त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून येऊ शकले नाहीत. पण रघुनाथ दादांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक या ठिकाणी आले. आपल्या सर्वांच्या वतीनं अध्यक्ष या कार्यक्रमाचा असल्यामुळे रघुनाथ दादांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्याकडं पाहिलं तर शतक महोत्सवी कार्यक्रमाला आपण सगळे असलो तर येऊच हा विश्वास बाळगतो. त्यांच्या वडिलांचं वय 92 वर्षाचं होतं. 92 वर्ष स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते ते. 92 वर्ष ते जगले म्हणजे 90च्या पलीकडे तर 100% गॅरंटीड आहे. आता त्यांची परिस्थिती बघितली तर मला खात्री आहे की 75चे ते वाटत नाहीत. त्यामुळे 90च्या पलीकडे 95-100 पर्यंत ते जाऊ शकतील आणि या निमित्तानं त्यांना शतायुष्य व्हावं अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.